स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा निवडलेला महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंत जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही ऐकते का सगळेजण? राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा पराक्रम आणि परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयातील पाठातील अभंग निरूपणा करता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबरा प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबरा म्हणतात, तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही. आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे कष्टाने जिद्दीने मेहनतीने रक्ताचा घाम करून इमानदारीने केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भावार्थ. ठळक बातम्या संपल्या. आता घरी जाऊन दार लावून कुलर लावून गोधडे घेऊन झोपले तरी हरकत नसावी. माझं काम संपलेलं. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. पवार परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी तीर्थ स्वरूप गंगाधरराव बाजीरावजी पवार या निवगा गावचे माजी पोलीस पाटील तथा सेवानिवृत्त तलाठी या गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या सुखासाठी ज्यांनी हयातीत असताना फार मोठं योगदान दिलं आणि त्यांच्या जाण्यानंतर या मुलांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुद्धा गावासाठी करता येईल तेवढ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी 2 एकर जमीन आणि ही रोडची जमीन दान केली. म्हणजे हिला काय भाव असेल आता इकडे तुम्हाला माहित असेल ते सगळ्यांना. दान दिली, रोडच्या कडेची जमीन दान दिली. म्हणजे रोडच्या कडेला बहुतांश लोक एखादा बिझनेस करतात. आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ इथं समाधी बांधली त्यांनी वडिलांची. 2 एकर जागा गावाच्या विकासासाठी दिली. म्हणजे फक्त कागदोपत्री आणि लोकांसमोर देखावा म्हणून नाही, तर 50 मुलांना खेळता येईल एवढी खेळणी, 25 युवकांसाठी ओपन जिम, 25 मुलांसाठी क्लोज जिम आणि 150 लोकांना योग करता येईल एवढा मोठा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि या हॉल मध्ये कित्येक जण योगा करतात आणि लोक रोगमुक्त झाले. ते रोगमुक्त झाले आणि रोगमुक्त झालेल्या लोकांनी तुम्हाला दिलेला आशीर्वाद. खर तर हीच पवार घराण्याच्या कामाची पोचपावती. इकडे मुलं जिमला येऊ लागले, खेळणी त्यांनी उपलब्ध करून दिली. गावातली बाल गोपाळ इथं येऊन खेळू लागले. ते बालदिन आला की मला आठवण येते नेहरू चाचांची. त्यांना विशेष लहान लेकर आवडत होते म्हणून बाल दिनाला चाचा नेहरूंचं नाव जास्त घेतलं जातं का. लहान लेकर त्यांना आवडत होते म्हणून इथं 50 लेकरांना खेळता येईल एवढी खेळणी त्यांनी उपलब्ध करून दिली. खर तर विचार करताना सगळे मोठ्यांचा करतात, बहुतांश लहान कोणाच्या गणितात नसतातच. लहानांचा विचार कोणी करत नाही. पण आबालांपासून वृद्धांपर्यंत आपल्या आरोग्याविषयी सगळ्यांना नीटनेटकेपणा व्यवस्थित राहता येईल. एक गाव पातळीवरती आपण लोकांसाठी काय करू शकतो. इतर उपक्रम मी पाहिलेत, पण खेळणी उपलब्ध करून देणं, जिम उपलब्ध करून देणं आणि लोकांना योग करण्यासाठी हॉल उपलब्ध करून देणं हा खरंच माझ्या आतापर्यंत आम्ही जितकं फिरलो त्यापैकी एक वेगळा आणि आगळा काहीतरी उपक्रम दिसला मला.
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि चांगले उपक्रम चांगले डोक्यात येतात, नाही तर खिचडी तर सगळ्याच्या डोक्यात आहे. चांगले विचार येण्यासाठी बुद्धी प्रगल्भ लागते. ज्यांनी अटीतटीचा प्रवास करून गावचा पोलीस पाटील ते तलाठी, म्हणजे त्या काळी शिक्षणाच्या सुविधा बहुतांश काही थोड्या प्रमाणात उपलब्ध असताना ज्यांनी बिकट परिस्थितीतून मात करत स्वतः तर विकास केला स्वतःच्या जीवनाचा, पण आपल्या मुलांना सुद्धा उत्तम शिक्षण दिलं आणि आज त्यांचे चारही मुलं हे उच्च शिक्षित आहेत. त्यापैकी श्री कामाजीरावजी पवार MSc कृषी सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी, श्री उद्धवरावजी पवार माजी उपसरपंच निवगावचे, श्री देवीदासरावजी पवार आयुक्त महानगरपालिका सेवानिवृत्त, तथा डॉक्टर विश्वंभरजी पवार MD मेडिसिन. आपल्या मुलांनाही उच्च शिक्षित बनवलं आणि विशेष म्हणजे 4 मुलं आणि 4 मुली, म्हणजे अर्धा डझनच्या पुढं अगदी 1 डझनला 4च लेकरं कमी आहेत. हे फक्त आपण ऐकायचं, हे ऐकायचं. हल्ली असं झालं, हम दो हमारे दो बाकीचे दो जाने दो गोइंग टू वृद्धाश्रम, टिकूबाई निठूबा रुकुमाई. त्यातही अजून पुढे गेला तर हम दो हमारा एकच, पुढचा विचार करायला आपण तयार नसतो. ते पूर्वी अष्टपुत्रा जो आशीर्वाद द्यायचे ना, तो खरंच द्यायला पाहिजे. तो आई साहेबांना दिला होता की काय कोणी, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, म्हणून 8 लेकरं जन्माला आले. आणि विशेष म्हणजे सगळे उच्च शिक्षित आहेत. आणि वडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यांना काही पूर्ण करता आलं आणि राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचे काम बाबांचे 4ही चिरंजीव करत आहेत. त्यांना काय म्हणत होते सगळे, नाना दादा तात्या असं काय म्हणत होते? बाबाला काय म्हणत होते? बाबाच म्हणत होते का? 4ही मुलं उच्च शिक्षित बनवली. बहुतांश लोक सुशिक्षित होतात, पण सुसंस्कृत होतीलच असं नाही. दुर्लभ असते ती घराघरात जोडी की सुशिक्षितही असते आणि सुसंस्कृतही असते. बाबांनी स्वतःचा प्रपंचही सुंदर केला, मुलांना उत्तम संस्कारही दिले, राजकारणही केलं, समाजकारणही केलं आणि गावाचं सुद्धा हित साध्य केलं. नाही तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मीच पुढे जावं, माझंच कल्याण व्हावं, माझीच माडी असावी, माझीच गाडी असावी, सगळं माझंच नीटनेटकं असावं. गावाचा विचार कोणी करत नाही, स्वतःचा विचार करतात. ते लाकडात जाळले की मरून जातात. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? तिथं जिचे लेकरं गेलेले खेळायला, तिनं जायचं, लेकराचे कान धरून गपचूप बसवायचं. त्यांना एखादा हातपाय मोडून घेईन, तिथं उलट जर पडलं ना त्याच्याहून सटकन एखादं, थंडीचं लवकर फ्रॅक्चर होतं माणूस. ते लेकरं जर शांत बसले, मला निदान 2 गोष्टी तुम्हाला चांगल्या सांगता येतील. कारण सकाळचं कीर्तन माझं जात्रातच होतं, त्याच्याहून मी फार वैतागून इकडे आलेली प्रवास करून. ते लेकरं असतील कोणाचे तर आपण आपल्या आईच्या जवळ बसून देते लेकरं. विठ्ठल जे स्वतःसाठी जगतात, ते लाकडात जाळले आणि खुटीला एकदा फोटो टांगला, वर्ष श्राद्ध झालं. स्वार्थासाठी जे माणसं जगतात, स्वतःसाठी जगतात, त्यांना कोणी विचारत नाही. पण जे समाजाच्या हितासाठी काहीतरी करतात, दीन दुबळ्यांसाठी काय करतात, गोर गरिबांसाठी काहीतरी करतात. श्रीमंतीचा आवाज तोपर्यंत असतो जोपर्यंत श्रीमंत माणूस जिवंत आहे. एकदा का तो मेला, त्याच्याबरोबर त्याच्या सोबतचा आवाज लाकडात जळून जातो. पण तुम्ही परोपकारी जर जीवन जगला, तुम्ही परोपकार करत राहिला, लोकांवर उपकार करत राहिला, तुमच्याकडे काही साधना असेल तर त्या साधनेचा आवाज चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हाला
उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्त्या दोन प्रकारच्या असतात, एक अपकीर्ती असते आणि एक उत्तम कीर्ती असते. अपकीर्ती करण्यासाठी फार चांगलं वागावं लागत नाही. थोडस वाईट वागला तुमचा प्रचार सगळीकडे होऊन जातो. म्हणजे एखादी वाईट बातमी असेल तर तिचा जास्त प्रचार प्रसार करायची गरज पडत नाही. पण लोकांनी आपलं नाव घ्यावं याच्यासाठी आयुष्यभर खूप चांगलं वागावं लागतं. इमेज काढायला सेकंद लागत नाही, पण समाजात इमेज निर्माण करायला आयुष्य खर्च करावं लागतं. इथं बसलेल्यांपैकी 75% लोकांना दररोज एकच टेन्शन आहे, स्टेटस काय ठेवू. तुम्ही जागीत का सगळे? झोपले का काय? जागीत का तुम्ही? प्लीज चेहरे थोडे फ्रेश ठेवा. मी माफी मागते, मला येण्यासाठी उशीर झाला, पण मुद्दामून उशीर नाही केला. काही अडचणीत आम्ही अडकलो होतो. तो राग आता काढू नका बरं का कीर्तनात उशीर आले म्हणून. मी हानू घेऊन येतो तुमच्या पुढं. चेहरे थोडे फ्रेश ठेवा. असं तुम्ही घरून भांडणं करून तर नाही ना आले काय? असं नाही ना? मी यांना विचार, यांना बोलून द्या जण कधीतरी. विठ्ठल 75% लोकांना दररोज एकच टेन्शन असतं. माऊली ते लाईव्ह आहे का? युट्यूब आहे का? बंद करा, बंद करा.